कर्तव्याचं पालन न करणं म्हणजे अधर्म आहे, नाही का? म्हणून ज्यावेळेस समाज अधर्मरत होतो त्यावेळेस धर्मनिष्ठ असलेले लोक पीडित होतात, त्यांना त्रास होतो. गायी, ब्राह्मण, भक्तजन, संत, सज्जन ज्या कालामध्ये पीडित होतात, कारण उन्माद लोक सज्जनालाही पीडा देतात. विठ्ठल त्यांच्या पापाने पृथ्वी भारावते. ती पृथ्वी सुद्धा ब्रह्मदेवाकडे गराडी घेऊन जाते. ब्रह्मदेवाला पृथ्वी म्हणते, ब्रह्मा तू उत्पन्न केली सृष्टी सगळी अधर्मरत झालेली आहे. अधर्माच्या योगाने पाप झाले, पापाचं ओझ मला आता सहन होत नाही, या पाप भारापासून मला मुक्त कर, अशी याचना ब्रह्मदेवाकडे केली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतो, बाई तू माझ्याकडे आलीस गोष्टी खरं आहे, पण हे काम माझं नाही, हे काम विष्णूच आहे. उत्पन्न करायचं काम माझं आहे, उत्पन्न केलेला समाज कसा राखायचं हे काम विष्णूच आहे. तरी पण तू माझ्याकडे घराने घेऊन आलीस, मी तुझी शिफारस करतो. म्हणून ब्रह्मदेवानी भगवान महाविष्णूकडे पृथ्वीची शिफारस केली. पृथ्वीने जे घराने सांगितले ते ब्रह्मदेवाने भगवान महाविष्णूला सांगितलं. महाविष्णूने आपल्या अंतर्दृष्टी